हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण स्टँडिंग वेव्स ऑन अ स्ट्रिंग ह्याचे जे काल दोन फॉर्म्युले पाहिले आपण. फिक्स्ड एंडसाठी अशी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते, ओपन एंड जर ठेवला तर तुम्ही ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते. आणि जे हायर हार्मोनिक्स येतात ते कसे येतात, 1:2:3 रेशोमध्ये येतात फिक्स्ड एंडमध्ये. म्हणजे प्रत्येक हार्मोनिक तुम्हाला मिळतो फिक्स्ड एंडमध्ये. पण जेव्हा तुम्ही ओपन एंड ठेवाल तेव्हा 1:3:5 म्हणजे फक्त ऑड हार्मोनिक्स तुम्हाला मिळतात, है ना. याच्यावरचे न्यूमेरिकल्स कसे असतील आपण ते आज पाहणार आहोत. आणि सोबतच काल जे तुम्ही दोन व्हिडिओज पाहिलात त्या दोन व्हिडिओजमध्ये ज्या पद्धतीचा सेटअप होता तो सेटअप पण आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला तुमच्या लॅबोरेटरीमध्ये असतात प्रत्येक कॉलेजेसमध्ये. इवन 12चे जे प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात त्या प्रॅक्टिकल बुक्समध्ये एक एक्सपेरिमेंट हा याच्यावरती बेस्ड असतो, तर तोही आपण पाहणार आहोत आज. पुढे जाऊयात. क्वेश्चन बघा. 1 centimeter long string vibrates with fundamental frequency of 256 Hz. If the length is reduced to 1/4 centimeter, keeping the tension unaltered, the new fundamental frequency will be. बघा आपल्याकडे जे दोन फॉर्म्युले आहेत, फ्री एंड आणि फिक्स्ड एंड, है ना. हे इकडे बघा, फिक्स्ड एंड आणि फ्री एंड दोघांमध्येही बदल काय आहे, इथे एक 2 आहे, इथे एक 4 आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्ये. पण प्रपोर्शनॅलिटी जर पाहिलात तुम्ही तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही कुणाला डिपेंड करते, 1/लेंथला, अंडररूट टेन्शनला आणि म्यूला. या क्वेश्चनमध्ये त्यांनी टेन्शनला अनअल्टर्ड केलेलं आहे ना. बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड करत होती, 1/L अंडररूट ऑफ टेन्शन अपॉन म्यू. त्यांनी टेन्शनला अनअल्टर्ड केलंय म्हणजे याच्यावरती ती डिपेंड आता करणार नाही. आणि तुम्ही स्ट्रिंग पण बदलत नाही आहात म्हणजे हे पण गेला पार्ट. Meaning the fundamental frequency is only inversely proportional to the length. मला असं म्हणता येईल का बघा, first fundamental frequency by second fundamental frequency is second length divided by first length. Inverse असल्यामुळं f1/f2 is L2/L1 केलेलं आहे आपण, है ना. बघा f1 काय आहे 1 सेंटीमीटर, f2 काय आहे 1/4 सेंटीमीटर. सो 1/4 म्हणजे हे वर गेलेलं इकडं इज इक्वल टू L2. सॉरी f1/f2 नव्हतं करायचं आपल्याला. बघा माझ्याकडून मिस्टेक झाली इथं, तुमच्याकडून पण होऊ शकते अशी. हा f1 आहे 256. सॉरी f1 इज 256. f2 आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू L2. L2 is 1/4 centimeter. L2 is 1/4 centimeter divided by L1 is 1 centimeter. ते बघा हे कॅन्सल झालं, हे सिम्पली आलं 1/4. मग हे F2 म्हणजे काय होईल, F2 is 4 × 256 Hz, है ना. सरळ हे आपण असं काढू शकतो. ह्याची व्हॅल्यू किती येईल मग, ह्याचा आन्सर 1024 यायला पाहिजे, है ना. तुम्ही चेक करू शकतात. सो 1/4 जेव्हा तुम्ही लेंथ कराल तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स व्हायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन ऑर्डर टू डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल नोट एमिटेड बाय अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. बघा इन ऑर्डर टू डबल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा आपण दोन केसेस घेणार आहोत. एका केसमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर f0 असेल, दुसऱ्या केसमध्ये ती डबल करणार आहेत. दिस इज द एम, है ना, डबल करायची आहे. By stretched string, the length is reduced to 3/4 of the original length. इथली लेंथ जर L केली तर इथली लेंथ 3L/4 है ना, reduced to 3/4. And the tension is unchanged. टेन्शन त्यांनी सेम ठेवलेलं आहे. टेन्शन इज चेंज, सॉरी नॉट अनचेंज्ड, टेन्शन चेंज केलेलं आहे. ठीक आहे. आपण काय करूया, त्याला टेन्शन चेंज केलेलं आहे ना, तर याला आपण F1 टेन्शन म्हणूयात, याला आपण F2 टेन्शन म्हणूयात, है ना. द फॅक्टर बाय विच द टेन्शन इज टू बी चेंज. ठीक आहे. आपल्याला दोघांचा रेशो काढायचा आहे, है ना. सो व्हॉट वी विल डू, हे बघा इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन लिहितोय. आता आपल्याला माहिती नाही की ही ओपन एंड आहे का फिक्स्ड एंड आहे, बट इट डझंट मॅटर. का बरं माहिती का, कारण दोन्ही केसमध्ये फ्री एंड असू द्या फिक्स्ड एंड असू द्या प्रपोर्शनॅलिटी अशीच आहे. समजतंय, प्रपोर्शनॅलिटी अशीच आहे. सो इट डझंट मॅटर. आपण इथं L इथं F1 लिहूयात, है ना. आणि इथं लिहिताना काय लिहिणार मग मी, 2f0 विल बी प्रपोर्शनल टू 1/3L/4 3L/4 अंडर रूट F2 अपॉन म्यू.
हे इक्वेशन नंबर 1 झालं, हे इक्वेशन नंबर 2 झालं है ना. पुढे चलूयात आपण. ह्या दोघांना डिवाइड करा सरळ सरळ तुम्ही. लेफ्ट हँड साइड काय होईल, f0/2f0 इज इक्वल टू, इथं काय होणार आहे बघा, हे 1/l अंडर रूट f1/μ होल डिवाइड बाय 4/3l अंडर रूट f2/μ. अगेन f0 and f0 will get cancel out, l and l will get cancel out, mu and mu will get cancel out. काय शिल्लक राहिलेलं आहे, लेफ्ट हँड साइडला सिम्पली 1/2 शिल्लक राहिलेला आहे आणि राईट हँड साइडला काय शिल्लक राहिलेलं आहे, हे 3 तुमचं वर जाईल, 4 तुमचं खाली येईल आणि अंडर रूट f1/f2 शिल्लक राहणार आहे. हे 2 आणि हे 4 म्हणजे इथं 2 राहील. आता हे दुसऱ्या बाजूला टाका, 2/3 इज अंडर रूट f1/f2. दोघांचा स्क्वेअर करा तुम्ही, काय होईल, f1/f2 इज इक्वल टू 4/9 और 9/4, दोघांपैकी एक. हे बघा, हे डी ऑप्शन येणार आहे. समजतंय? अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ओके. आता पुढे जाण्या अगोदर, पुढचे क्वेश्चन्स पाहण्या अगोदर मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला 12च्या प्रॅक्टिकल बुकमध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच क्रिएट करायच्या असतात, म्हणजे स्टँडिंग वेव्स. तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे सॉनोमीटर, है ना. त्याच्याबद्दल थोडंसं पाहून घेऊ आपण. सॉनोमीटर, ॲक्च्युली तुम्ही जो काल सेटअप पाहिला होता ना 2 व्हिडिओजमध्ये, तो सॉनोमीटरच आहे. तर व्हॉट एक्झॅक्टली इज सॉनोमीटर, मी इथं डायग्राम ड्रॉ करतोय. तर बघा, हे अशा टाईपचा एक प्लॅटफॉर्म असेल आपल्याकडे, एक टेबल आहे हा असा, ठीक आहे. दिस इज अ टेबल, असा एक टेबल आहे. या टेबलवरती आपण 2, सपोज करा की 2 असे सपोर्ट पॉइंट्स ठेवलेले आहेत. हे असे सपोर्ट पॉइंट्स आहेत, हे ह्यांना ब्रिज म्हणतात. हे ब्रिज आहेत असे, है ना, ट्रायंग्युलर शेपमध्ये असतात. हे ह्यांच्यावरती असं वर एक सपोर्ट करण्यासाठी एक मेटॅलिक कनेक्टर जॉईन केलेला असतो. आणि आपली जी वायर आहे, ज्या वायरला व्हायब्रेट करायचं आहे, ती वायर अशी इथं फिक्स केली जाते टेबलच्या या एंडला, आणि मग त्यावरून याच्यावरती आणली जाते. मग तिथून अशी ही स्ट्रेट होते अशी इथं, राईट. आणि मग या एंडला इथं एक पुली असते, है ना. देर इज अ पुली ॲट दॅट एंड. या एंडला पुली असते अशी, ही अशी पुली असते. तर ही स्ट्रिंग नंतर त्या पुलीवरून जाते. द स्ट्रिंग गोज ओव्हर दिस पुली आणि मग ही अशी खाली जाते. मग हे जे इथं आपण हुक लावलेलं असते, हे एक हुक असतं आणि या हुकमध्ये तुम्ही हवं तितकं मास अटॅच करू शकता. समजतंय? आता हा टेबल काही हवेमध्ये नाही राहत ऑब्व्हियसली, ह्याचे पण काही सपोर्ट पॉईंट्स असतीलच ऑब्व्हियसली. हे असं तुमचं हा असेल असा टेबल, है ना. ते मी नाही आहे काढत, डोंट वरी अबाउट दॅट. हे असं असेल समजा, ठीक आहे. ओके. तर ही जी लेंथ आहे बघा, ही जी लेंथ आहे इथं दिलेली एवढीच, म्हणजे या 2 पॉइंट्स मधली लेंथ, या लेंथला आपण म्हणतो व्हायब्रेटिंग लेंथ. व्हायब्रेटिंग लेंथ, है ना. 2 ब्रिजेस मधली जी लेंथ आहे ती आपण व्हायब्रेटिंग लेंथ म्हणतो. आता या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन क्रिएट होतं, ते टेन्शन कुठून क्रिएट होतं, तर ह्या सस्पेंड केलेल्या मासमुळं. या ऑब्जेक्टची जर तुम्ही FBD काढलात, याच्यावरती वर टेन्शन फोर्स लागेल आणि खाली mg लागेल. सो टेन्शन बिकम्स इक्वल टू mg. बघा, याच्यावरून टेन्शन तुम्हाला भेटून जातं. सो व्हेन यू इन्क्रीज द मास m, द टेन्शन इन द स्ट्रिंग इज गोइंग टू इन्क्रीज. समजतंय? इथं मास जास्त पुट करत चला, तिथं एक तशा टाईपचं ॲडजस्टमेंट करता येते. यू कॅन इन्क्रीज द मास हिअर. त्यामुळे या स्ट्रिंगमधलं टेन्शन इन्क्रीज होतं. ह्या टेन्शनला ॲक्च्युली आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये F लिहिलेलं आहे बरं का. तर आपण याला चेंज करून F करूयात. ओके. तर आपला जो फॉर्म्युला होता, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 1/2L अंडर रूट टेन्शन बाय म्यू. हा टेन्शन इथं mg आहे. बाय चेंजिंग द m यू कॅन चेंज द टेन्शन. ओके. दिस इज द व्हायब्रेटिंग लेंथ, म्हणजे हे तुमचं L आहे इथून इथपर्यंत. ओके. आणि मग एक्सपेरिमेंट काय करायचा असतो,
की आपल्याकडं ट्युनिंग फोर्क असतात. ट्युनिंग फोर्क असतात आपल्याकडं. हे नाव तुम्ही ऐकाल या क्वेश्चन्समध्ये. ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क एक असा वाय शेप्ड मेटॅलिक ऑब्जेक्ट असतो. फोर्क म्हणजे त्याला असे 2 भाग असतात ते वरचे, आणि या प्रत्येकावरती अशी त्याची फ्रिक्वेन्सी लिहिलेली असते. सपोज करा की ह्याची फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्झ आहे. मी एक जस्ट एक्झाम्पल देतोय. काय होईल, हे जे 2 हे जे प्रॉंग्स असतात हे असे 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 हलू शकतात, मेटॅलिक असतात ते. या ट्युनिंग फोर्कला जेव्हा तुम्ही एखाद्या हार्ड ऑब्जेक्टवरती असं कोलाइड करतात, समजा एक रबरचा स्टॅम्प टाईप पॅड आहे है ना, त्यावरती जोरात तुम्ही जेव्हा त्याला माराल, हे दोन्ही त्याचे जे आर्म्स आहेत ते असे व्हायब्रेट करायला लागतात, हे असे 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 असे, आणि त्यांची फ्रिक्वेन्सी एवढी असते. ते त्याला त्याच पद्धतीनं डिझाईन केलेला असतो तो मेटॅलिक है ना. सो एक्सपेरिमेंट करत असताना सोनोमीटरचा आपण काय करतो, हे समजा 256 हर्ट्झचा ट्युनिंग फोर्क आहे, ह्याला असं प्रेस करा आणि ह्याच्यावरती आणून ठेवा. म्हणजे या टेबलवरती काय होतं, त्याचे व्हायब्रेशन्स टेबलला मिळतात, या ब्रिजेसना मिळतात, आणि इव्हेंच्युअली स्ट्रिंगला ते व्हायब्रेशन्स मिळतात. जर असं झालं तुम्ही जर असं क्रिएट करू शकलात, म्हणजे टेन्शन, लेंथ, की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या स्ट्रिंगची 256 हर्ट्झ जर मॅच झाली समजा, समहाव तुम्ही हे लेंथ चेंज करू शकतात बरं का, हे फिक्स नाही आहेत, हे तुम्ही चेंज करू शकतात. सो एल चेंज केलं की तुम्ही ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इथं बदलू शकतात है ना. आपल्याला काय करायचं आहे, ही लेंथ अशा पद्धतीनं ठेवायची आहे की ती एक्झॅक्टली 256 हर्ट्झ व्हावी आपल्या फोर्कच्या बरोबर है ना. सो द मोमेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क मॅचेस विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस स्ट्रिंग, काय होते, तुमची स्ट्रिंग अशी व्हायब्रेट करायला लागेल है ना. कशी व्हायब्रेट करायला लागेल समजतं का तुम्हाला, तुमची स्ट्रिंग अशी व्हायब्रेट करेल. बघा हे फंडामेंटल मोड कसा होता, एकच लूप बनतो है ना. ऑब्व्हियसली हे डोळ्यांना दिसत नाही बरं का, हे खूप फास्ट व्हायब्रेट होतील, हे खूप फास्ट व्हायब्रेट होतात, तर हे दिसत नाहीत. पण ह्याचा इफेक्ट दिसावा म्हणून काय केलं जातं माहिती का, ह्याच्यावरती एक असा पेपर असतो छोटासा, आपला नॉर्मल जो कागद आहे ज्याच्यावरती तुम्ही लिहितात वहीमध्ये, तो पेपर तर थोडासा एक पार्ट कट केला जातो आणि त्याची अशी एक पट्टी बनवतात आणि त्याला व्ही शेपमध्ये आपण बेंड करतो आणि ते ॲज अ कॅप म्हणून या स्ट्रिंगवरती मिड पॉइंटला ठेवतो है ना. आणि मग हा एक्सपेरिमेंट करतो आपण, ठीक आहे. म्हणजे ह्या स्ट्रिंगवरती अगोदर हे ठेवा असं, स्ट्रिंग हॉरिझॉन्टल असताना, आणि मग हे ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून ह्याच्यावरती आणा. जर तुम्ही हे क्रिएट करू शकलात है ना, जर अशा टाईपची वेव्ह तिथं क्रिएट जर झाली तर काय होतं, हे व्हायब्रेशन इतके जास्त जोरात होतात की ही जे पेपर क्लिप जी तुम्ही लावलेली आहे त्याच्यावरती, किंवा जी पेपर कॅप लावलेली आहे ती अशी गळून पडते खाली, अशी डायरेक्ट जम्प करून खाली पडते. अँड देन यू विल सी येस नाव देर इज अ स्टँडिंग वेव्ह इन द फंडामेंटल मोड फॉर्म्ड ऑन द स्ट्रिंग. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, तर या सॉनोमीटरमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बद्दल काही लॉ दिले गेलेले आहेत, ते लॉ आपण घेतोय. तर मी अगोदर त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहितोय बघा इथं, कालच पाहिलेला आहे आपण, बोथ एंड फिक्स्ड आहे ना ते. सो एफ नॉट इज इक्वल टू 1/2L अंडर रूट टेन्शन बाय म्यू है ना. या फ्रिक्वेन्सीवरती बेस्ड ते 3 लॉ आहेत, सॉनोमीटरचे लॉ आहेत. लॉ ऑफ सॉनोमीटर है ना, लॉ ऑफ सॉनोमीटर. त्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ म्हणजे सॉनोमीटरच्या लेंथ बद्दलचा हा लॉ आहे. तर तुम्ही त्या इक्वेशन मध्ये चेक करा, त्या इक्वेशन मध्ये असं म्हटलं जाईल की इफ टेन्शन इन द स्ट्रिंग F अँड म्यू म्हणजे मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ ज्याला की आपण म्यू म्हणतो, हे दोघं जर आपण कॉन्स्टंट ठेवू शकलो, हे दोघं जर आपण कॉन्स्टंट ठेवू शकलो, देन काय होतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती लेंथला इन्व्हर्स आहे. समजतंय? हे दोघं जर तुम्ही सेम ठेवू शकलात तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथला इन्व्हर्स आहे. म्हणजे लेंथ जर इन्क्रीज केलात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते,
किंवा लेंथ जर डिक्रीज केलात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. हा झाला लॉ ऑफ लेंथ, कारण तो फ्रिक्वेन्सी आणि लेंथला डायरेक्ट रिलेट करतोय म्हणून. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन ह्याच्यामध्ये कुणाबद्दल बोलणार आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन बद्दल. तर मग आपण त्यामध्ये कॉन्स्टंट काय करणार? इफ लेंथ, लेंथ म्हणजे एल आणि म्यू जर कॉन्स्टंट असतील, जर हे दोघं कॉन्स्टंट असतील, then fundamental frequency is directly proportional to root of tension. हा दुसरा लॉ झाला, त्याला लॉ ऑफ टेन्शन म्हणतात है ना. सिमिलरली तुम्ही तिसरा पण सांगू शकतात. इट इज कॉल्ड लॉ ऑफ मास. लॉ ऑफ मास याच्यात काय म्हणलं जातं की इफ लेंथ अँड टेन्शन है ना, अँड टेन्शन म्हणजे एफ, हे जर कॉन्स्टंट असतील तर काय होईल? तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कुणावर डिपेंड करते? मग म्यू वरती. आणि कशी डिपेंड करते? इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ म्यू पर मास पर युनिट लेंथ. हा झाला लॉ ऑफ मास. तर तुम्हाला 12च्या प्रॅक्टिकल्समध्ये ह्यांच्यापैकी 2 लॉ और एक लॉ प्रूव्ह करा म्हणून एक्सपेरिमेंट करायला असतो इन द फायनल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे लॉ आहेत. द रिझन मी हे तुम्हाला आता देतोय इज बिकॉज काही क्वेश्चन्समध्ये डायरेक्ट हे स्टेटमेंट्स विचारले जातात की लॉ ऑफ टेन्शन काय आहे सांगा, लॉ ऑफ मास काय आहे सांगा, लॉ ऑफ लेंथ काय आहे सांगा. सो यू शुड ॲटलिस्ट बी कम्फर्टेबल विथ दॅट की ॲक्च्युली त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचेच हे 3 ॲस्पेक्ट सेपरेट करण्यात आलेले आहेत, अजून काहीच नाही. ओके. आपण ह्याच्यावरती काही न्यूमेरिकल्स आता सॉल्व्ह करूयात. पुढे चलूयात आपण. चला बघा. हा, fundamental frequency of a sonometer wire is n if the tension is made 3 times, length and diameter are also increased 3 times. What is the new frequency? Okay, बघा. fundamental frequency चा फॉर्म्युला काय होता सोनोमीटर मध्ये? फिक्स्ड ॲट बोथ एंड्स आहे ते. सो 1/2L अंडर रूट ऑफ टेन्शन अपॉन मास पर युनिट लेंथ म्हणजे म्यू आलं है ना. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अगोदरची n आहे, जेव्हा लेंथ आपण L घेतलेली आहे है ना. टेन्शन अगोदरचं F आहे आणि म्यू आपण म्यू घेऊयात. राईट. हे म्यू म्हणजे काय आहे? मास पर युनिट लेंथ. पण मासला आपण काय लिहू शकतो? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम विच इज एरिया इंटू लेंथ अपॉन लेंथ. म्हणजे म्यू झाला डेन्सिटी इंटू एरिया, दॅट इज डेन्सिटी इंटू पाय इंटू आर स्क्वेअर असं करता येईल है ना. आता टेन्शन आपण 3 टाइम्स करतोय, हे इनिशियल कंडिशन आहे. टेन्शन आपण 3 टाइम्स करतोय म्हणजे हे इथं 3F होणार आहे टेन्शन. राईट. लेंथ आपण 3L करतोय म्हणून 3L लिहिलं. आणि त्यानंतर इथं आहे ना टेन्शन 3 टाइम्स, लेंथ आणि डायमीटर पण 3 टाइम्स केलेली आहे. बघा, डायमीटर जेव्हा तुम्ही 3 टाइम्स कराल तेव्हा रेडियस 3 टाइम्स होते. सो म्यू जो आहे तुमचा तो पण 3 टाइम्स होतो है ना. तुमचा जो म्यू आहे तो पण आता 3 टाइम्स होणार आहे. समजतंय? तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी बदललेल्या आहेत. टेन्शन 3 टाइम्स केलेला आहे, लेंथ 3 टाइम्स केलेली आहे आणि म्यू पण 3 टाइम्स केलाय, कारण म्यू बघा असा आहे तो. समजतंय? मग आपण काय करूयात आता? दोघांसाठी इक्वेशन बनवूयात. ह्या दोघांसाठी है ना. म्हणजे दोघांसाठी म्हणजे कसं बघा, इनिशियल फ्रिक्वेन्सी n होती. राईट. सो फॉर फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घेतोय मी, 1/2L अंडर रूट ऑफ F अपॉन म्यू. हे इक्वेशन नंबर 1 झालं. आणि सेकंड केसमध्ये फ्रिक्वेन्सी n डॅश करूयात आपण, इज इक्वल टू 1/2 इंटू L. पण L आहे तुमची 3L, तर इथं हे असं लिहायचं बरं का. डोंट थिंक की डायरेक्ट इथं 1/3L लिहायचं होतं तुम्हाला. नाही. 1/2 इंटू लेंथ. 2 त्या फॉर्म्युलाचा पार्ट आहे अँड L इज द लेंथ. पण या सेकंड केसमध्ये लेंथच 3L असल्यामुळं
सेपरेटली, तर इथं मिस्टेक करू शकतात स्टुडंट्स बरं का. सो नीट काळजी घ्या इथं. त्यानंतर फ्रीक्वेन्सी हॅज बिकम 3 टाइम्स, सॉरी नॉट फ्रीक्वेन्सी, दिस इज द टेन्शन दॅट बिकम्स 3 टाइम्स अँड 3 टाइम्स म्यू झालेला आहे आपला, है ना. मग हे तर कॅन्सल होऊन गेलं सरळ सरळ. मग बघा आता n अपॉन n डॅश जर आपण केला, n अपॉन n डॅश, तर काय होईल, n अपॉन n डॅश जर आपण केलं काय होईल, हे 1 अपॉन 2l अंडर रूट f अपॉन अंडर रूट म्यू डिवाइड बाय हे 1 अपॉन 2 इंटू 3l अंडर रूट ऑफ f अपॉन म्यू. बघा हे पूर्णपणे कॅन्सल होऊन जाईल, हे l कॅन्सल होऊन जाईल, हे n पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे शिल्लक काय राहील, n अपॉन n डॅश इज इक्वल टू हा 3 आता वर जाईल, 3:1 होईल. सो n डॅश विल बी n अपॉन 3 सिम्पली. हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. बघा आपण चेक करूयात हे आहे का इथं. n डॅश इज n अपॉन 3, n अपॉन 3 आपला आन्सर नाही आहे बघा इथं, आपला आन्सर नाही आहे इथं. इट इज ओनली 3 टाइम्स, असं एकच ऑप्शन आहे. ओके, डिड वी डू अ मिस्टेक. परत एकदा चेक करूयात आपण ह्या सगळ्याला पूर्ण सिलेक्ट करून आपण कॅन्सल करूयात, है ना. मे बी वी मेड अ मिस्टेक, है ना. बघूयात, थांबा आपण, सॉरी. ठीक आहे, परत एकदा वर जातोय मी. ठीक आहे, लेट्स चेक. ओके, बघा ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण कसं लिहू शकतो परत एकदा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू लेंथ इन ब्रॅकेट टेंशन फोर्स डिवाइड बाय म्यू इज मास पर यूनिट लेंथ, है ना. इज इक्वल टू 1 अपॉन 2l अंडर रूट ऑफ tension into length divided by mass is density into volume is area into length. So length and length will get cancel out. Basically काय राहिलेलं आहे तुमचं 1 upon 2l in bracket f upon, oh I think now I understood की आपण मिस्टेक काय केली होती. right I understood this now. yes मी इथं डायरेक्ट 3 टाइम्स केलं होतं, इथं प्रॉब्लेम झालेली आहे आपली. ठीक आहे, नो इश्यू. परत एकदा सॉल्व्ह करूयात आपण. बघा सगळंच 3 टाइम्स केलेलं आहे ना. ठीक आहे, आपण परत एकदा सॉल्व्ह करतोय 2 साठी. बघा when the initial frequency is n is equal to, तेव्हा लेंथ आपण lच घेतोय सिम्पली, है ना. आणि तो फॉर्म्युला लिहितोय मी की f अपॉन रो इंटू पाय आर स्क्वेअर. ही झाली फंडामेंटल साठी पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n डॅश होणार आहे असं आपण म्हणूयात. n डॅश लेंथ 3 टाइम्स केलेली आहे. सो 1 अपॉन 2 इंटू 3l केला आपण लेंथच्या जागी. बघा परत तोच पार्ट. टेन्शन पण त्यांनी 3 टाइम्स केला होता ना. सो इथे मी 3 टाइम्स टेन्शन लिहितोय. बघा मी प्रॉब्लेम कुठं केली होती, मी प्रॉब्लेम इथं केली होती पाय आर स्क्वेअर मध्ये. सी डायमीटर 3 टाइम केलेली आहे, म्हणजे रेडियस पण 3 टाइम, म्हणजे त्याचा स्क्वेअर 9 टाइम्स व्हायला पाहिजे. सो इथं 9 टाइम्स डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर येणं जरुरी आहे. इथं आपण मिस्टेक केली होती लास्ट टाइम, है ना. सो n अपॉन n डॅश करूयात आता पुढच्या स्टेप मध्ये. बघा लेट अस डू n अपॉन n डॅश, है ना. n अपॉन n डॅश इज इक्वल टू, हे बघा 1 अपॉन 2l अंडर रूट ऑफ f अपॉन रो पाय आर स्क्वेअर होल डिवाइड बाय 1 अपॉन 2 इंटू 3l अंडर रूट ऑफ 3f डिवाइड बाय 9 रो पाय आर स्क्वेअर. हे बघा l and 2 विल गेट कॅन्सल आउट. हा इथला f कॅन्सल होऊन जाईल, आता हे रो कॅन्सल होऊन जाईल, पाय आर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, है ना. शिल्लक काय राहिलं मी इथं लिहितोय. न्यूमरेटर मध्ये तर फक्त 1 शिल्लक राहिलेला आहे. डिनॉमिनेटर मध्ये
हे 1/3L एक आहे, 1/3 नुसतं सॉरी, आणि अंडर रूटमध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे बघा, 3 आणि 9, 1/√3 शिल्लक राहिलेलं आहे, 1/3. सो 3√3 वर जाईल, करेक्ट, 3√3 वर जाईल. इफेक्टिवली काय राहणार आहे, n dash is equal to n/3√3. दिस शुड बी युअर आन्सर, है ना. बघा माझ्या एक मिस्टेकमुळे किती मोठी प्रॉब्लेम झाली. हे आहे बघा तुमचा आन्सर, है ना. ए ऑप्शन, सॉरी, ए इज द करेक्ट आन्सर, है ना. ए इज द करेक्ट आन्सर. पुढे चलूयात आपण. हां, स्टँडिंग वेव्स आर प्रोड्यूस्ड इन 10 मीटर लॉंग स्ट्रेच स्ट्रिंग. इफ द स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन 5 सेगमेंट्स अँड वेव वेलॉसिटी इज 20, देन द फ्रिक्वेन्सी विल बी. बघा हा चांगला प्रश्न आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी, स्ट्रिंग ही तुमची 5 सेगमेंटमध्ये व्हायब्रेट होते. सो दिस इज द शेप ऑफ द स्ट्रिंग, है ना. हे पहिला सेगमेंट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. ओके, तर ही टोटल लेंथ त्यांनी दिलेली आहे 10 मीटर्स. ओके, 5 सेगमेंट आहेत. मग ह्या एका सेगमेंटची लेंथ किती झाली, 10/5 मिनिंग 2 मीटर. मिनिंग ह्या दुसऱ्याची पण लेंथ 2 मीटर झाली, राईट. मिनिंग ह्या पूर्णची लेंथ झाली 4 मीटर. आणि डू यू सी दॅट, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एक पूर्ण वेव बनलेली आहे. सो दिस इज ॲक्च्युली द वेवलेंथ. वेवलेंथ आली तुम्हाला 4 मीटर आणि वेव वेलॉसिटी दिलेली आहे. यू हॅव टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी. मी एक फॉर्म्युला दिला होता तुम्हाला, वेव वेलॉसिटी इज फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो वेव वेलॉसिटी आहे 20, फ्रिक्वेन्सी काढायची आहे, वेवलेंथ 4 आली होती, है ना. फ्रिक्वेन्सी आली 5 हर्ट्ज, ऑप्शन ए, राईट. पुढे चलूयात. बघा, 2 strings A and B have lengths LA and LB. They carry masses MA and MB at the lower ends. हे MA आणि MB काय आहेत, टेन्शनसाठी. The upper end being supported by rigid supports. NA and NB are their fundamental frequencies of their vibration. Then NA and NB is okay. ठीक आहे, त्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत, त्यांचे मासेस दिलेले आहेत. ऑलराईट, ठीक आहे. सी इथं आता त्यांनी आपल्याला हे नाही सांगितलं की आर दोज सेम स्ट्रिंग्स ऑर नॉट, मिनिंग आर दे मेड फ्रॉम कॉपर और स्टील और आयर्न, हे नाही सांगितलेलं. का बरं, तर म्यू जो असतो, म्यू हा टाइप ऑफ स्ट्रिंग वरती डिपेंड करत असतो, तो त्यांनी दिलेला नाही आहे. सो आय एम टेकिंग दॅट टू बी द सेम. सो म्यू आपण सेम घेऊन पुढे चलूयात. बघा आता आपला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 1/2L under root of tension upon mu. But because mu is same, I will write that fundamental frequency is simply proportional to, आता 2 पण constant येणार आहे. So 1/L into under root of tension. Simply एवढ्यावरती तुमचा फॉर्म्युला आला पाहिजे. ओके, सो फॉर बोथ स्ट्रिंग्स मी असं म्हणू शकतो का बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर A डिवाइड बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ B इज इक्वल टू, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, राईट. मग LB आपण वर देऊ, LA खाली येईल आणि फ्रिक्वेन्सी टेन्शनच्या बाबतीत काय होईल, रूट ऑफ A FA बाय FB. हे अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन मिळेल, राईट. याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता फक्त काय राहिलं आपल्याला, टेन्शन्स काढायचे आहेत. तर आपण मागच्याच ह्याच्यामध्ये दाखवतोच कशाला, आहे ना, सोनोमीटर मध्ये आपण तुम्हाला दाखवलं होतं. लेट मी मूव दिस. हा, हे बघा, हे जेव्हा तुम्ही सोनोमीटर मध्ये असं हे ऑब्जेक्ट सस्पेंड करतात ना, टेन्शन बिकम्स mg, राईट. त्याचा आपण वापर करणार आहोत आता. टेन्शन बिकम्स इक्वल टू mg. वी विल बी युजिंग दॅट हिअर. बघा काय होईल हे. हा, फर्स्ट केस मध्ये तुम्ही मास ma टाकलेला आहे. सो दिस टेन्शन, सॉरी, दिस एकतर हे LB अपॉन LA झालं, अंडर रूट मध्ये FA म्हणजे टेन्शन इन A विच इज mg, मास ऑफ A इंटू G डिवाइड बाय मास ऑफ B इंटू G. G and G will cancel out. हे तुमचा आन्सर पाहिजे बघा. LB अपॉन LA इंटू MA अपॉन MB. नाही दिलेलं त्यांनी, हे ऑप्शन नाही आहे इथं, ऑप्शन नाहीच आहे, है ना. सो
वी कॅन गो विथ नन ऑफ दीज हिअर, है ना, ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, वी कॅन गो विथ नन ऑफ दीज. पण हे कधी आहे आन्सर, ह्याचा आन्सर नन ऑफ दीज कधी आला असतं, नन ऑफ दीज कधी आला असतं, जेव्हा मी म्यू त्यांचा सेम घेतो तेव्हा, है ना, म्यू आपण सेम घेतोय तेव्हा, बरं का. पण लेट अस सपोज की म्यू सेम नाही आहे, है ना, म्यू सेम नाही आहे, दे आर टू डिफरंट वायर्स, तेव्हा बघूयात ऑप्शन येतो का आपला, तेव्हा ऑप्शन येतो का बघूयात आपण, है ना, तेव्हा ऑप्शन येतो का बघूयात. म्यू इज डिफरंट म्हणूयात आपण, म्यू इज डिफरंट म्हणूयात आपण, है ना, म्यू आपण डिफरंट म्हणूयात. बट ॲक्च्युली म्यू डिफरंट म्हटल्यानंतर आपल्याला हे नाही माहिती की स्ट्रिंगचे मासेस काय आहेत, वी डोंट नो दॅट, नाही का, वी डोंट नो दॅट, वी डोंट नो दॅट. सो नो, आपल्याला नन ऑफ दीज सोबतच जावं लागेल. याचा आन्सर नन ऑफ दीजच लिहून घ्या तुम्ही, दिस इज द आन्सर, है ना. बिकॉज इफ यू वॉन्ट टू टेक म्यू टू बी डिफरंट, वी नीड टू नो की जी कोणती स्ट्रिंग वापरली गेलेली आहे त्याचा पर्टिक्युलर मास पर युनिट लेंथ किती आहे, मीनिंग पर युनिट लेंथ हाऊ मच मास इज देअर इन द स्ट्रिंग, ते आपल्याला माहित नाही आहे. ओके.